सन्मान चिन्ह दिलं जाईल। आपण मैदानात देणार आहोत मनीष भोईरला, एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू। अंडरआर्म क्रिकेटमध्ये छाप सोडलाय, ओरम क्रिकेटमध्ये अक्षरशः नाव गाजविलंय मनीष भोईरनी मायकोपचा। चला या भाविक पाटील। चला एकदा टाळ्या होऊ द्या। टी शर्ट्स आणि चषक असेल, उत्कृष्ट चषक आपण पाहतोय। प्रथम आपण ट्रॉफी देऊया मनीष भोईरला। आणि टी शर्ट सुद्धा दिलं जाईल। नक्कीच आपण संवाद साधणार आहोत मनीषशी। मनीष काय बोलेल, कारण की खूप चांगला संघ होता यश फाउंडेशन संघर्ष मुरबे। प्रथम बॅटिंग करत असताना 38 धावांचं टार्गेट ठेवलं, तर रणनीती काय आखली होती? रणनीती काहीच नव्हती, फक्त सर्व खेळाडूंना सांगितलेलं की चांगला खेळा तर आपण जिंकतील, आणि रन्स एवढे नव्हते म्हणून मी एकदम डिफेन्समध्ये खेळत होतो, कारण की शेवटच्या ओव्हर कोणत्याही संघामध्ये थोडे कमजोर असतात तर त्यांना टार्गेट करायचा प्लॅन होता आमचा। खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला, जे अनिश्चित षटक होतं, जे एक्स्ट्रा धावा आल्या तिथून मात्र मोमेंटम थोडंसं चेंज झाला का? नक्कीच धावा कमी असल्या कारणाने गोलंदाज काहीतरी नवीन करायला जातो आणि त्यात गोलंदाजे बॉल एक्स्ट्रा पडतात आणि आम्ही समाज जिंकलो, त्याबद्दल धन्यवाद। परंतु मुरबे संघासाठी काय बोलाल? मुरबे संघ सुद्धा खूप चांगला आहे, दरवेळेस आमचा सामना खूप अटीतटीचा होतो, यावेळेस आम्ही जिंकले। धन्यवाद मनीष भोईर। ओवर टू युसुफ सय्यद, वॉइस ऑफ बोईसर, जो मात्र सुप्रीमो, जो टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ओळखला जातो, त्या स्पर्धेमध्ये मात्र समालोचन करण्यासाठी आलाय, त्याला मात्र आपण देऊया संधी। ओवर टू युसुफ सय्यद। धन्यवाद मिस्टर प्रीतम। नक्की साई कृपा दसरा आयोजित देश चषक 2025 पर्व दुसरा अंतिम रात्र आपण पाहतोय, आणि एक संघ क्वालिफाय झाला मेगा फायनल मध्ये, तो संघ पाहू शकाल मायकोप असंघ। आणि आपण दुसरा सेमीफायनल पाहतोय, एका बाजूला साई कृपा दहिसर असंघ म्हणजेच आयोजक संघ, आणि एका बाजूला संघर्ष जे जोगनाथे वागवण वामिका स्टार। पाहू शकाल 12:35 झाले। आमच्या पूर्ण साई कृपा दहिसर कमिटीच्या माध्यम प्रत्येकाला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा असतील। मला जय श्रीराम। नक्कीच आज खूप चांगला दिवस आहे प्रत्येक भारतीय वासियांसाठी, कारण की आज प्रभू श्रीराम यांचा वाढदिवस, जन्मदिवस आणि रामनवमी खूप जोमाने साजरी केली। प्रत्येकाला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा असतील। थोड्या मैदानाच्या आतमध्ये पहिला षटक गुणाला गोलंदाज गौतम हेमंत, स्ट्राइकवर निशांत, नॉन स्ट्राइकवर दीपेश हिम्मत आहे। पहिला चेंडू हलक्या बॅटने खेळला, सिंगल धावा, नक्कीच धावफलक श्रीगणेश झाला। यावेळेस पाहू शकाल डॉट बॉल आलाय। पहिल्या दोन चेंडूमध्ये एक धाव आली आहे। यावेळेस ऑनसाइडला फटका सुरू केला, खेळाडू चेंडूला फील्ड करतात, चांगला क्षेत्ररक्षण खेळाडू पाहू शकाल आर्यन आहेत, हार्दिक आहे, चांगला क्षेत्ररक्षण आहे। यावेळेस ऑफसाइडला फटका सुरू, एक खेळाडू आहे विकास माची चेंडूला फील्ड करतो। बघा एखाद्या साई कृपा दहिसर संघाच्या कुठल्याही बॅटरी 3 चौकार लागले तर बुद्धी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज हॅट्रिक चौकारासाठी। यावेळेस फटका सुरू खेळायचा प्रयत्न होता, बॅट चिकडून नक्कीच कॉल, एक सिंगल धाव आली आहे। बघा नाणेफेकीचा कॉल जिंकला होता, आगवण या संघाने प्रथमतः स्वीकार केला, क्षेत्ररक्षण आमंत्रण दिलंय साई कृपा दहिसर या संघाला। बघा आयोजक संघ आहे, दबाव वेगळा असणार आहे आयोजक संघावर। घरच्या मैदानात जेव्हा जेव्हा संघ खेळतो एक वेगळा प्रेशर असतो। लेग स्टंप मिस करते, पंच व्हाईट बॉल नक्कीच घोषित करतील। धावफलक एक पुढे 67 धावसंख्या धावपल, धावफलकावर तब्बल 4 धावा, 5 चेंडू 4 धावा धावफलकावर।
यावेळेस बॅटची कडा नक्कीच लगावली, चुकी झाली. यावेळेस यशस्वी पाहू शकाल गौतमच्या माध्यमातून पहिला षटक संपला गेले. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावर आहेत 4 बिनगडी बाद. संपल्या गेले 4 धावा फलक. नवीन गोलंदाज पाहू शकाल गोलमार्क सज्ज होतोय हार्दिक. यावेळेस नो चेंडू पंचाने घोषित केलाय. थोडीशी चुकी झाली आहे. पाहू शकाल पंचांनी नो बॉल घोषित केलाय. मागील पाय टच झालाय आणि डीआरएस घेतलाय. स्कोर एक पंच जुगल तांडील या स्कोर एक पंच येतील. जुगल तांडील चेक करतील कुठल्या खेळाडू इकडे नसणार आहे, दक्षता घ्या. डीआरएस घेतलाय फिल्डिंग करण्याच्या संघाने. डीआरएस डिजिटल रिव्ह्यू सिस्टम घेतल्या गेल्या. यावेळेस टेक्नॉलॉजीचा उपयोग नक्कीच केला जाईल ओम साई स्पोर्ट्स च्या माध्यमातून चेक केला जाईल. आणि यावेळेस आउट. फेर चेंडू होता. रिप्ले मध्ये पहिला क्लीन बॉल झाला. विशांत चोरी आणि पहिला हादरा लागतोय यावेळेस साई कृपा दहिसर या संघाला. संख्या स्थिरावली किती म्हणजेच 4 या अंकावर. नक्कीच सुरेख संगीत लगावलं गेलं. पाहू शकाल मिड नाईट मध्ये प्रभू श्रीराम यांचं संगीत आमचे डीजे मास्टर जलद यांच्या माध्यमातून. आणि प्रत्येक जण असं संगीताला प्रारूप होतंय. आणि हार्दिकने पहिल्या चेंडूकडे बाद केला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिनिश मागे समजा मॅन ऑफ द मॅच याच्या नाव लिहिलं गेलं तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सगळ्या बॅट निकालला डाऊन द ग्राउंड. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण. वा उमेश माची अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण. मनीष फटका खूप सुरेख खेळला होता परंतु शेवटच्या क्षणामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि तब्बल 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. कालच्या रात्रीमध्ये शेवटच्या सामन्यामध्ये याच प्रकारे क्षेत्ररक्षण झालं पॅराडाईज भविष्य संघासमोर. तिकडून संघ सुपर 8 मध्ये आला आणि तिकडून संघ सुपर 4 मध्ये सुद्धा आलाय. आता सुद्धा 30 थोडा पाहू शकाल प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये. यामध्ये हलक्या बॅटने खेळला. एक सिंगल धाव नक्कीच आली आहे. बघा जय जोगनाथ वाघवन वामिका समेत देवेन माची सुद्धा आहेत. खूप दिवसानंतर इंडियन ऍक्शन संघामध्ये विकास माची देवेन माची दोन्ही बंधू एक डिब्यावर पॉइंटला एक डिब्या स्क्वॉड लेगला. यावेळेस ऑन साइडला फटका खेळला. खेळाडू चलो पैकी वेगाने केली आहे. चेंडू हातामध्ये आलाय का नाही पाहू शकाल. चेंडू लागला नाहीये पंचही दर्शवतं कारण की चेंडू निसटलाय हातामधून. आणि एक सिंगल धाव. चांगली फेकी केली होती. खेळाडू पाहायला भेटले होते आम्हाला मिस्टर हिम्मत. आणि हार्दिकचा चेंडू आला शेवटच्या क्षणात चेंडू निसटला. एक सिंगल धावून धाव पुढे सहसा जाऊन पोहोचेल 6 या अंकावर. लक्ष दीपेश पाटील सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत पप्पाच्या बाजूला बसून डगआउट मध्ये. यावेळेस बैठक घोटना टेक चौकार देख स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट मिनुषा बॅटल चौकार 4. काय फटका सजवलाय. मिनू मैदानाच्या आतमध्ये आहे त्याच्या बॅटमॅन चौकार आलाय. जसं की पाहू शकाल धाव फटका लगावली गेली तब्बल 10 धावा. 10 लॉस ऑफ 1 विकेट. स्कोर कार्ड पाहतोय आपण. अजूनही येणाऱ्या
शेवटचा अंतिम चेंडू असेल, दुसरा षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑफ राहिला फटका खेळला उमेश माची तिकडे आहे, चेंडूला फील्ड करतायत. बघा या षटकाची समाप्ती झाली, 2 षटकाचा खेळ संपला गेला. 5 6 10 धावा ताफकड लगावल्या गेल्या. चांगला शतशन प्रत्येक खेळाडू करतोय. सामन्यामध्ये रंगत होईल. पहिला संघ क्वालिफाय झाला मेगा फायनल मध्ये, म्हणजेच संघशील मायकोप केळवे संघ. नक्की 2 षटकांचा खेळ संपला गेला. 2 षटकांसमोर 10 धावा. परत गोलंदाज पाहू शकाल हिम्मत. आज मंगेश माची कचरा आज संघामध्ये नाही. कुठं कुठे एक गोलंदाज कमी आहे, परंतु ज्या प्रकारे जय जोगनाथ वाघवण वामेकर सर खेळत होते नक्कीच कौतुकास्पद आहे. अप्रतिम क्रिकेटच्या माध्यमातून फटका सुरेख आहे. जितेश चेंडूला फील्ड केला. दीपेश पाळा धावा लागेल मैदानाच्या बाहेर. गडी क्रमांक 2 बॅक टू आउट डॉन. धावचे बाद झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आला तो म्हणजे मिस्टर भावेश पाटील. तिसरा षटक मार्गस्थ. हिम्मत वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आला. मीनू यावेळेस स्ट्राईकवर असणार आहे. यावेळेस वेट केला तर चेंडूला फक्त दिशा दिली. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. बघा एक धाव सुद्धा खूप महत्वपूर्ण असणार आहे. उपांत्य फेरीचा सामना आपण खेळतो मैदानाच्या आतमध्ये. या सामन्यात जर 35 धावापर्यंत संघ पोहोचला, एक चांगला बॅटल पाहायला भेटेल. कारण की दहिसर संघाकडे सुद्धा चांगले गोलंदाज क्षेत्ररक्षक आहे, तर चांगला बॅटल पाहायला भेटेल आजच्या या रात्रीमध्ये. पायावर चेंडूला फ्लिक केला. मनगडच्या सामने चेंडूला वळवला. तिकडे आर्यन होते, परंतु सिंगल धाव वेगाने परिपूर्ण केली. धावसंख्या 1 ने संस्था होती, ती म्हणजे जाऊन पोहोचेल 12 अंकावर. बैठक फटका सुरेख आणि मीनूच्या बॅट अजून एक. दहिसरचे चौकार 4. धावा फलकावर 16. शेवटचा अजून पाहिलं शकला 2 चेंडूचा खेळ बाकी. चांगले फटके 2 चौकारच्या मदतीने बॅटिंग करतो मीनू. एका बाजूला दिव्या भावेश. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये. दीपेशला थांबवलं गेलंय. दीपेश पाटीलला अजून बॅटिंग वरती आणलं गेलं नाही, पण मीनू तिसऱ्या क्रमांकावर. त्यांनी त्याच्या पाठी 2 चौकार आले. मायकोप संघ नक्कीच वाट पाहतोय मेगा फायनल मध्ये कुठला संघ खेळासाठी गेल्या वेळेस परत पाळा स्वीप करता प्रयत्न होता. खेळाडू तिकडे आर्यन आहे. चेंडूला फील्ड करते. सिंगल धाव. एकेरी धावाने धावफलक पुढे सहसा होते 17 अंकावर. बघा 17 चेंडूचा खेळ संपला गेला. 17 धावा धावफलकावर 2 गडी बाद. दोन्ही सलामी बॅटर बॅक टू डगआउट. दीपेश आणि निशांत. ऑफ साइडला फटका सुरेख. क्या पद वाह. अपन हिंदी मध्ये एक मन आहे, खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है. ला छोटे मियां तो छोटे मियां, बड़े मियां सुभान अल्लाह. 4. तिन्ही षटक 21 धावा फलकावर पाहू शकाल. 7च्या 18 धावा बनवू लागले. या षटकामध्ये 2 चौकार नक्कीच ठोकले गेले. मेनूच्या बॅटमध्ये 1 चौकार आलाय. भावेशच्या बॅटमध्ये 1 चौकार. या षटकामध्ये चर्चा होतीये मैदानाच्या आतमध्ये. टीम मॉडेल नक्कीच केले जाते. बघा 3 षटकामध्ये ड्रिंक ब्रेक झालाय. अजूनही 12 चेंडू. इकडून 12 मध्ये जर 15 आले, 35 प्लस जर धावा झाल्या, तर मिड नाईट मध्ये डिफेंड करत असताना कुठे कुठे चांगले गोलंदाज चांगले शतक करावे लागेल. 21 धावा फलकावर आहेत. बॅटिंग करताना पाठला करा कुठे कुठे त्रास होईल.
12 चेंडूचा खेळ बाकी असेल. नवीन गोलंदाज पाहू शकाल जितेश माची गोलंदाजी मागवा सज्ज होते. जय जोगनाथ आगवण वामिका स्टार या संघाकडून. जितेश लँडर्स केला जाईल पाहू शकाल चौथ्या षटकामध्ये. वाह फटका सुरेख तेवढा चांगला क्षेत्ररक्षण हिम्मतच्या माध्यमातून. बघा फुलटॉस होता. ऑन साइडला 4 खेळाडू होते. हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. असं वाटलं होतं की आपल्याला चेंडू ट्रॅव्हल होईल का, सरळ खेळाडूच्या हातामध्ये चेंडू खेळला. लक्ष नक्कीच प्रार्थना करतायत की बाबांचा संघ जिंकावा, परंतु जो चांगला खेळ खेळेल तो नक्कीच जिंकेल. वेट केला होता. बैठक हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न. मिनी हेलिकॉप्टर पाहायला भेटला मिनूच्या बॅट मधून. एक सिंगल दाबाली. धावसंख्या 22. यावेळेस वेट केला होता. आफ्टर थोडसा बाहेर चेंडू ट्रॅव्हल झालाय. पंचांकडे नक्की दाद मागतात, परंतु पाहू शकाल हा डॉट बॉल. टप्पा थोडसा बाहेर निघालाय. डॉट बॉल. अंगाला चेंडू नक्कीच ब्रश झालाय. विकेट किपर थोडीशी चुकी करतो. एक सिंगल धाव लेग बायच्या मध्ये आली. धावफलक 1 पुढे ससा होते. धावसंख्या 23. या षटकामध्ये 4 चेंडू टाकून झाले जातात. 2 सिंगल आहेत. 2 चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी जितेश माची यांच्या माध्यमातून. यावेळेस फटका सुरेख कॅप मध्ये. वाह मिनिश पाटील याच्या पाय अजून एक चौकार. 4. धावसंख्या पाहू शकाल. धावफलका लगावलेली तब्बल 27 धावा. 27. अर्थात आजच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर 14,000 व्ह्यूज या स्पर्धेला लाभवले गेले. ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून दहिसर चषक साई कृपा दहिसर ग्रामस्थांच्या माध्यमातून आयोजित केली ही स्पर्धा. आजची अंतिम रजनी आपण पाहतोय. फुलटॉस बॉल बैठक खेळला. खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतील जगदीश माची. एक सिंगल धाव याचा प्रयत्न केला होता, परंतु डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक पाहू शकाल. यावेळेस संपल्या गेले 4 षटकांचा खेळ संपला गेला. 27 धावा धावफलकावर. या षटकामध्ये मात्र 6 धावा आल्या. 2 सिंगल 1 चौकार. 3 चेंडू निर्धाव. येणारे शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. अंतिम 6 चेंडू निर्णायक 6 चेंडू असतील. या 6 मध्ये जर 8 ते 10 धावा आल्या तर सामना रंग धरेल. मला असं वाटतं की सचिन किंवा कपडे चेंज उतरेल का. पॉइंट वर चौकार मारण्याची ख्याती त्याच्याकडे आहे. सचिन ज्यांनी अप्रतिम क्रिकेट गाजवलाय त्याच्या मनामध्ये उत्कंठा आहे. हे माझा संघ मैदानाच्या खेळतोय, मी सुद्धा बॅट घेऊन मैदानाच्या उतरू आणि चौकार लगावू, कारण गरज आहे संघाला. यावेळेस फटका सुरेख. परत 1 धाव. आर्यन अंतिम षटकामध्ये आलाय. सिंगल धाव खर्च केली पहिल्या चेंडूवर. धावसंख्या 28. बघा संघ जे होते त्यामध्ये विजेंद्र नावाजलेले खेळाडू, सचिन, बुधी, दीपेश असे खूप सारे खेळाडू पाहायला भेटले. अजूनही 5 चेंडू आणि या 5 चेंडू किती धावा जमवल्या जाते हा प्रश्न निर्माण झालाय. यावेळेस फटका सुरेख आहे. तेवढा चांगला शतक म्हणावा लागेल खेळाडूच्या माध्यमातून. शेवटच्या क्षणामध्ये नकार दिला बॅटरने. तिकडे खेळाडू होते देवेन. हिम्मत होता, हिम्मतने चांगला शतक केलं. अप्रतिम. बघा जय जोगनाथ वागवण वामिक सर क्षेत्ररक्षणामध्ये खूप पुढे राहिलाय. मागील 2 वर्षात नवीन संघ बांधला. 45 भागामध्ये तो संघ विरुद्ध आला, परंतु जेव्हा संघ बांधला आगवण संघाने नावाची चर्चा झाली आहे. प्रत्येक खेळाडू अप्रतिम शतक करतोय. माची बांधवांचा संघ आहे. त्यावेळेस पाहू शकाल अजून एक निर्धाव, अजून एक डॉट बॉल आणि DRS घेतला बॅटिंग करणाऱ्या संघाने. समीर खान या स्कोल एक पंच. वाईट साठी DRS घेतला बॅटिंग करणाऱ्या संघाने. पंचाने तो फेड बॉल दिला, परंतु पंच या डिसिजनला नक्कीच चॅलेंज केलं. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम DRS याचा उपयोग केला जाईल. आमच्या स्क्रीन पाहिलं जाईल काय घडलंय, तदनंतर डिसिजन दिला जाईल. कारण की शेवटचं षटक आहे. प्रत्येक चेंडू खूप महत्वपूर्ण निर्णायक चेंडू असतील. मला वाटतं आगवण संघ आज पूर्णपणे मातीमध्ये लोळला आणि भारताची माती अंगावर लागणं खूप गरजेचं आहे. आणि मातीचा सुगंध खूप वेगळा आहे. पंच नक्कीच निर्णय देतील. फेअर डिलिव्हरी डॉट बॉल आणि रिव्ह्यू गमावला.
बॅटिंग करण्याचा संघाचा रिव्ह्यू नक्कीच संपलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या चेंडूवर एकदम मागील 2 चेंडू निर्धाव. 28 धावा स्थिरावले गेले धावफलक. यावेळेस स्लोवर चेंडू होता. धाव घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राईक गेला. मीनू बाद होतील. 28 वर लागणारा तिसरा हादरा साई कृपा दहिसर या संघाला. ऋतिक यावेळेस बॅटिंगसाठी येईल. ज्याने मागे सामन्यात एक चौकार लगावला. सामन्याला विजय करून मीनूने 3 चौकार नक्कीच ठोकले. धावा नक्कीच बनवायला पडतो. शेवटच्या थोडासा बॅकफुटवर राहिला. आता येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. लास्ट टू बॉल. शेवटचे 2 चेंडू. आर्यन चांगली गोलंदाजी करतो. स्ट्राईकवर भावेश ऑफिसच्या बाहेर जो टॅप केलाय. खेळाडू आहे चेंडूला फेक करता. उमेश फेकी केली आहे. भावेश सुद्धा धावचीत बाद होईल. प्रणय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये परंतु शेवटचा अंतिम चेंडू खेळला. ऋतिक स्ट्राईकवर 28 वर धावफलक स्थिरावले गेले. 28 4 गडी बाद. शेवटचा अंतिम चेंडू. यावेळेस सरळ फटका खेळला. उमेश माची चेंडूला फेक करतोय आणि अजून एक गडी बाद झाला धावच्या चेंडूमध्ये. षटक संपले गेले. 5 षटक समाप्त. धावा आहेत 28. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. 29 धावांचा पाठलाग केला जाईल का डिफेंड केला जाईल हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. तर थोडासा ब्रेक घेऊया. त्यानंतर वळूया मैदानाच्या आतमध्ये. पाठलाग करत 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विकास माची नॉन स्ट्राईक एंड आणि स्ट्राईकवर जगदीश माची. गोलंदाजी मागवर सज्ज होईल सत्येंद्र भंडारी म्हणजेच पॉली. 29 धावा 30 चेंडूमध्ये 29 धावा डिफेंड करायचे आहेत. आयोजक संघ घरच्या मैदानामध्ये प्रेशर दबाव नक्कीच असता पडतो. ते दबावाला हटवून क्रिकेट खेळावं लागेल आणि स्वतःला सांगावं लागेल की माझं घरचं मैदान आहे. जे करायचं आताच करायचं. या 30 चेंडूमध्ये पूर्णपणे झोकून द्यायचंय. पुढच्या वर्षी काय होईल या वर्षामध्ये पूर्णपणे मला करून दाखवायचं. पॉली आला पहिला षटक घेऊन. स्ट्राईकवर जगदीश माची.
पहिला चेंडू ऑफ साईडला खेळला गेला, निशांत चेंडूला फुल करतो, डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. बघा निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे आणि यासाठी जाणला जातोय सत्येंद्र, प्रत्येक वेळ चांगला शॉट टाकण्यासाठी जाणला जातोय. यावेळेस बॅकफुटला आला फटका खेळला, ऋतिक चुकी झाली आणि आलाय चौकार 4. जगदीशचा पलटवार, 4 धावा लेडीज. बघा 4 धावा धावफलक आता बनवायचे 25. येणारे चेंडू 28 मध्ये 25 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईकवर जगदीश 2 चेंडू आणि 4 वर बॅटिंग करतं. 2 बॉल 4 रन्स. यावेळी बॅकफुटला आला फटका, सुरेख भावेने चेंडू फील्ड केला, पैकी गेली आहे. त्यावेळेस पाहू शकाल चरित्र होते यष्टांच्या मागे, फेकी दुसरी वाईट होती परंतु चरित्र स्वतःला झोकून दिलाय. अन्यथा 1 धाव एक्स्ट्रा आली असती, परंतु 1 धाव खूप महत्वपूर्ण. धावसंख्या धावून पोहोचेल 5 अंकावर. 3 चेंडू 5 धावा धावफलकावर बनवायचे विजयासाठी तब्बल 24 धावा. येणारे चेंडू असतील 27. 27 बॉल रिक्वायर्ड 124. हा समीकरण राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. विकास खराब चेंडू, फटका सुरेख, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण. पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि 1 धाव अतिरिक्त लगावली जाईल धावफलकावर. धावफलक 1 पुढे ससावते ती म्हणजे 6 धावा. परत पाहू शकाल नो बॉल, पंचांनी घोषित. परत चांगला क्षेत्ररक्षण. प्रणय बघा, प्रणय वारंवार चांगला क्षेत्ररक्षण करतात, परंतु खराब चेंडू यावेळेस सत्येंद्रच्या माध्यमातून खूप कमी वेळा आपण पाहिलाय. पॉली अशा प्रकारे चेंडू टाकतो, परंतु यावेळेस खराब चेंडूला चांगले क्षेत्र साथ दिली गेली. मी सांगितलं ना की दैसर संघाचे क्षेत्र खूप सुरेख आहे. यावेळेस प्रणयने दर्शवलाय. बॅक टू बॅक 2 चौकार अडवलेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण. त्यावेळेस बॅकफुटला खेळलाय, भावेश तिकडे पोहोचला होता परंतु चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. हा आलाय चौकार 4. बघा प्रत्येक जो खेळाडू आहे ना स्वतःला झोकून देईल. मी जेव्हा सांगितलं की मागील काळामध्ये जेव्हा नवीन नवीन खेळाडू आता खेळतायत, नवीन नवीन आगमन संघ सुद्धा यांच्या समोर हा संघ असा आहे की क्षेत्र जोरावर कित्येक सामने तो विजय झालाय. तो इंजिनियर पाहायचंय कारण की थोडासा खेचला गेला. सबट्यूट खेळाडू जायचं, सबट्यूट खेळाडू. मिनिश सामना सुरू करा आहे तिकडे बघायसाठी. चालेल, आम्ही सबट्यूट खेळाडू देतोय, चालेल. पण तो ट्रॅक फक्त घाला. ट्रॅक कंपल्सरी, कलर वेगळा असते चालेल, ट्रॅक घालून खेळा तुम्ही. सबट्यूट खेळाडू आहे. थोडासा नक्कीच हात घेतला गेलाय. भावेश पाटील ला इंद्रिय झाले पाहिजे कारण की प्रयत्न चांगले होते. मग देवाची प्रार्थना असेल की जास्त मोठी इजा होऊ नये, हीच प्रार्थना मी करतोय. नक्कीच परत मैदानाच्या आतमध्ये येतोय. काय झालं भावेश साडे. भावेश फिट आहे. आपण सांगतो की जो फिट आहे तोच हिट आहे. भावेश साठी काय झाला पाहिजे. अप्रतिम प्रयत्न त्यांनी केले होते परंतु स्वतःला मैदानाच्या आतमध्ये आणलं गेलंय. धावसंख्या धावफलक लगावले तब्बल 11 धावा आता बनवायचे आहेत 18. बॅटची आतकडे नक्कीच लगावली आणि यावेळेस पाहू शकाल डॉट बॉल आलाय. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 25 चेंडू येणं बाकी. 25 चेंडू मध्ये बनवायचे विजयासाठी 18. बॅकफुटला आला, कट केलाय, सिंगल धाव. षटक क्रमांक पहिला संपला गेला. एका षटक समाप्तीनंतर धावा धावफलक 12 आता बनवायचे 17. येणार चेंडू 24. असं बघा, शृंगार तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही महावीर ज्वेलर्सकडे जाऊ शकता आणि
खूप चांगले तुम्ही आभूषण घेऊ शकता यासाठी संकेत लगावलं गेलं जलदच्या माध्यमातून. उद्या रामनवमी आहे, प्रत्येक जण शॉपिंगसाठी जाणार आहे. आज रामनवमी आहे, माफ करा, रात्रीचे पाहिले गेले तर 1 वाजले आणि प्रत्येकाला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा असतील. बघा 17ची गरज आहे. येणारे चेंडू असेल तब्बल 24. मनीष पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. मीनूवर जबाबदारी सोपवली गेली यावेळी संघनायकाने. यावेळेस कट केला पॉइंटला. ब्लॅक डायमंड ऑफ आगमन त्याच्या बॅटवर आलाय. खणखणीत चौकार, 4 धावा. अजून एक ऑनसाइडला फटका खेळला आहे. निशांत थोडीशी चुकी करतो. चेंडू घ्या करताय परंतु सिंगल धाव घेतली गेली. डॉट बॉल आलाय. बघा धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचले. आता बनवायचे 13. चांगली बॅटिंग करतात दोन्ही बॅटर. एका बाजूला जगदीश माची आहे तर एका बाजूला विकास माची. दोन्ही बॅटर एक अप्रतिम जोडी राहिली आहे अंडरम क्रिकेटमध्ये आगमन संघाकडून. बॅकफुटला आलाय, कट केलाय. खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतील. लगे 55 चेंडू ट्रॅव्हल झाला होता. सिंगल धावण्याचा फरक पुढे ससावते. 17 17 लॉस ऑफ 0 विकेट. धावफलकावर लगावले गेले धाबा. अजून पाहू शकाल बनवायचे 12. येणारे चेंडू असेल तब्बल इनिंग्स मध्ये पाहिलं गेलं तर 21 चेंडू आणि बनवायचे 12 धाबा. फुलटॉस बॉल, फटका सुरेख आणि परंतु पंचाने बोर्डवरती केला. बॉक्स आउट मध्ये फलंदाज बाद. गॉन. सर नक्कीच एक गडी 5 झाला. धावफलक स्थिरवली तुमची. धावफलक तब्बल पाहू शकाल 17 धावा तुम्ही बनवायचे 12. येणारे चेंडू इनिंग्स मध्ये तब्बल 20 चेंडू आणि 12 धावांची गरज. 20 बॉल 12 रन्स टू विन. आगमन संघ मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी 12 धावांची गरज आहे. मायकोप संघ नक्कीच वाट पाहतोय. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल धाव नक्कीच धावफलक 1 पुढे सहसा ते म्हणजे जाऊन पोहोचेल 18 अंकावर. आता बनवायचे 11. बघा 1-1 धावांनी सुद्धा सामना विजय होऊ शकतो. आगमन संघ मागील वर्षामध्ये फायनलिस्ट संघ होता. रनअप राहिला होता या स्पर्धेमध्ये. पहिल्या पर्वामध्ये संघ रनअप राहिला होता आगमन संघ. यावेळेस सुरेख चेंडू मध्ये आणला होता. परंतु शेवटच्या क्षणामध्ये फक्त चेंडूला दिशा दिली. एक सिंगल धाव खेचते गेली. धावसंख्या 1 पुढे सहसा म्हणजेच 19. आता बनवायचे 10. येणारे चेंडू 18. खरी किरीटा परी ची गरज आहे आणि दीपेशला यावेळेस इंट्रोड्यूस केला जातो. गोलंदाज पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाज सत्येंदरनी दुसऱ्या सामन्यामध्ये पाहिलं गेलं तर तब्बल 8 धावा खर्च केल्या. फटका सुरेख आणि यावेळी चौकार. पंचाने नो बॉल घोषित केलाय. नो +4 म्हणजेच मात्र 5 धावा ची गरज आहे हा सामना जिंकून मेगा फायनल पोहोचण्यासाठी. माफ करा क्षेत्ररक्षण केलं गेलं. खेळाडू आम्हाला दिसत नाही. मागे यायचं थोडंसं माफ करा. प्रेक्षक तिकडे आहे मला दिसला नाही चेंडू. यावेळेस फटका सुरेख. प्रणय आहे चेंडूला फील्ड करतात. डॉट बॉल. 9 बनवायचे देण्यात चेंडू असतील तब्बल 17. हलक्या बॅटिंग खेळला गेला. सिंगल धाव घ्यायचा प्रयत्नशील आणि सिंगल धाव परिपूर्ण केली जाईल. आता बनवायचे 8. 16 चेंडू 8 धावांची गरज. 16 चेंडू 8.
16 चेंडू 8 धावांची गरज आहे. हलक्या बॅटने खेळला तिकडे भावेश पुढे येतो. चेंडूला फिरकायचा प्रयत्न बॅकअपला खेळाडू ऋतिक चांगला बॅकअप सिंगल धाव. धावफलक इकडे पुढे सरसावती ती म्हणजे जाऊन पोहोचेल धावफलकावर 22 आता बनवायचे मात्र 7. बघा पूर्णपणे औपचारिक सामन्यात जगदीश माची बॅक टू डगआउट चेहऱ्यावर हास्य घेऊन सामन्याचा आनंद घेत आहेत. यावेळेस खराब चेंडू फटका सुरे 22 कोण झाली चुकी. यावेळेस चौकार आलाय. नो +4 म्हणजे आता बनवायचे 2. मेगा फायनल जाण्यासाठी आता 2 धावांची गरज. हॅलो ओ बाय ऑफच्या बाहेर चेंडू टॅप केला होता. डॉट बॉल नक्कीच झाला. 2 धावांची गरज आहे. विकास माची स्ट्राईकवर टॅपचा फटका खेळायचा प्रयत्न होता तिकडे चरित्र आहे. चेंडूला फील्ड करतात एक सिंगल धाव. सामना लेवल झालाय. शेवटचा 1 धावांची गरज आणि 1 धाव बनवल्या मेगा फायनल मध्ये या स्पर्धेमध्ये या दुसऱ्या वर्षामध्ये मैदानाच्या आतमध्ये अजून एक गडी बाद झाला. हिम्मत येईल की आर्यन येईल. हार्दिकला पाठवलं. हार्दिक नॉन स्ट्राईक एंडवर असणार आहे कारण की 12 मध्ये 1 ची गरज. 12 चेंडूचा सामना सुरू करा लगेच दिपेश. 12 चेंडू 1 धावांचे. विकास विनिंग शॉट खेळलेला आणि दुसऱ्यांदा दसऱ्या षटकामध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल आगवण संघ. मागील वर्ष आपण पहिला रनअप ठरले होते या स्पर्धेमध्ये. सरावली असंघ चॅम्पियन बनला होता आणि यावर्षी नवीन चॅम्पियन भेटेल कारण की मागील वर्ष चॅम्पियन संघ या स्पर्धेच्या बाहेर आहे. मायकोप संघ मेगा फायनल पोहोचलाय. आगवण संघ दारावर उभा आहे. टॅपचा खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉल बघा मागील 3 चेंडू टॅप प्रयत्न केलेत. यावेळेस नो लुक आणि यावेळेस आपली जागा केली बुक. मेगा फायनल मध्ये जय जोगनाथ वागवण या स्पर्धेमध्ये दुसरा संघ आपण पाहतोय जो आहे मेगा फायनल पोहोचणारा अप्रतिम